फडणवीस उद्या नागपुरात 30,000 जेनझींसोबत संवाद साधणार आहेत। नागपुरातील रेशीमबाग मैदानामध्ये फडणवीसांचा उद्या जेनझींसोबत संवाद असेल। जेनझींच्या प्रश्नांना मुख्यमंत्री फडणवीस हे उत्तर देतील। उद्या नागपुरात हा कार्यक्रम पार पडेल। या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 30,000 जेनझींसोबत संवाद साधतील। पुण्यामध्ये राहुल गांधींचा आज छात्रों के गुंज हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमामध्ये अनेक विद्यार्थिनींनी राहुल गांधींसमोर आपल्या व्यथा मांडलेल्या आहेत। मुलींना कशी दुय्यम वागणूक दिली जाते यावर मत मांडणाऱ्या तरुणीची प्रतिक्रिया आली, पाहूयात। खूप दडपण होतं मनामध्ये की राहुल गांधींना जाऊन बोलायचं आहे किंवा स्टेजवरती जाऊन उभं राहायचं आहे, पण ज्या पद्धतीनं त्यांनी कम्फर्टेबल केलं स्टेजवरती, ज्या पद्धतीने त्यांनी कॉन्फिडन्स दिला स्टेजवरती बोलण्यासाठीचा, तो खरंच खूप छान होता। मी जे मुद्दे मांडले होते ते इट्स बेसिकली जेंडर बेस्ड मुद्दे होते की लग्नाचा जो चॉईस आहे तो मुलींचा कसा आहे आणि मुलींना कसं सेकंडरी ट्रीट केलं जातं, की लुक्स मॅटर करतात मुलींचे, किंवा शिक्षण काय झालंय त्यापेक्षा ती दिसते कशी, तिला स्वयंपाक बनवता येतो का, याला जास्त महत्त्व दिलं जातं। तिच्या गुणांपेक्षा तिच्या रूपाला किती महत्त्व दिलं जातं यावरती मी राहुल गांधींसोबत